मित्रांनो, मराठीमध्ये सध्या चांगल्या कंटेंटचे चित्रपट बनत आहेत. याच वर्षीचा आता थांबायचे नाही, जारण यांसारखे हिट चित्रपट मराठीमध्ये बघायला मिळाले आहेत. पुन्हा मराठीमध्ये काही तगडे चित्रपट येत आहेत जे मराठी सिनेमासृष्टीसाठी गेम चेंजर ठरू शकतात. नंबर 1, दशावतार. 12 सप्टेंबरला येणारा हा एक थ्रिलर चित्रपट आहे. भव्य दिव्य टीजर सुद्धा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीजर कांतारासारख्या चित्रपटाची वाईब देऊन जातो. या चित्रपटाचा बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी मोठ्या लेवलचे बघायला मिळतो. खास करून ॲक्टर्स महेश मांजरेकर, दिलीप प्रभावळकर असे दिग्गज कलाकार बघायला मिळत आहेत. दिलीप प्रभावळकर यांच्या टीजरमधील ॲक्टिंग ही घुसभंग देऊन जातो. त्यामुळे हा येणारा चित्रपट मराठीतला गेम चेंजर चित्रपट ठरू शकतो. दुसरा चित्रपट म्हणजे रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी. हा चित्रपट सुद्धा बिग बजेट असणार आहे, ज्यामध्ये मराठी सोबतच बॉलिवूडचे मोठमोठे कलाकार सुद्धा बघायला मिळणार आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारखे अनेक कलाकार आणि मराठी सोबतच हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन रितेश देशमुख हे स्वतः करत आहेत, ज्यांनी याच्या आधी वेड या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं, ज्यात त्यांचं दिग्दर्शन हे परफेक्ट जमलं होतं. म्हणून त्यांचा येणारा राजा शिवाजी हा चित्रपट सुद्धा मराठीतला गेम चेंजर चित्रपट ठरू शकतो. आणि पहिला चित्रपट म्हणजे झपाटलेला 3. 1993च्या झपाटलेला या चित्रपटापासून झपाटलेलाचा एक वेगळाच युनिव्हर्स बनला आहे. यातील तात्या विंचू या बावल्याचा कॅरेक्टर आजही अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी झपाटलेला 3 चित्रपटाची घोषणा केली आहे. आणि हा चित्रपट मराठीतला गेम चेंजर चित्रपट ठरण्याचे कारण म्हणजे या चित्रपटात एआयचा वापर करून द लेजंड लक्ष्मीकांत बेर्डे यांना दाखवण्यात येणार आहे. आणि एआय टेक्नॉलॉजी वापरणारा मराठीतला हा पहिलाच मराठी चित्रपट असावा. एवढंच नाही तर या चित्रपटाची बरीच शूटिंग ही हॉलिवूडमध्ये होत असल्याचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितले आहे. आणि हा चित्रपट 2025च्या शेवटला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा मराठीतला गेम चेंजर चित्रपट ठरू शकतो. तर मित्रांनो, माझ्या मते हे 3 मराठी चित्रपट जे मराठीला ग्रो करू शकतात किंवा गेम चेंजर ठरू शकतात. तुम्हाला कोणत्या चित्रपटाची जास्त उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.